प्रीतीज वर्ल्ड ह्या माझ्या युट्यूब चॅनल वरती मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज मी चालले आहे कोकणातल्या खेड तालुक्यातील मेटा ह्या गावामध्ये। निसर्गरम्य कोकणामध्ये दरवर्षी पावसाळ्यात भात शेती केली जाते। पाऊस पडला की अगदी दुसऱ्या दिवशी शेतात नांगरणी करून भात पेरला जातो। त्यानंतर ते भात रुजून आल्यानंतर जवळजवळ 15 दिवसांनंतर मुळातून उपटून काढून लावणी लावली जाते। भात लावणीचा अनुभव मी पहिल्यांदाच घेणार आहे। तुम्हाला सुद्धा हा अनुभव घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा। आता आम्ही चाललोय शेतावरती। का चाललोय ते पुढे जाऊन तुम्हाला कळेल, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पाऊस मस्त जोरदार आहे आणि एक जोडी तिकडे पुढे चालतीये। मस्त हिरवगार वातावरण झालं इथे पावसामुळे। हे आहे भाताचं शेत, भात लावणी झालेली आहे। आता आम्ही सुद्धा चाललोय थोडीशी मदत करायला। स्माइल, इथे बघा। ऐ काय म्हणतात ह्याला? ह्याला आवाज म्हणतात, हा। बांधलेली मोठी। अच्छा, मी पण पहिल्यांदाच बघतेय। अच्छा, इथून काढायचं आणि इथे लावायचं। अच्छा, खालचं आणि वरचं। बस का एवढे का अजून घेऊ? बस एवढे का अजून? खूप 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 घे अजून। जमतंय जमतंय। आता आम्ही थांबत नसतो। हे बघ, तेव्हाच लगेच असं कर, लगेच निघून जाते, म्हणजे एवढं गठ्ठाने जमणार। हे बघ, ऑस्कर विंटू, ऑस्कर विनिंग अवॉर्ड। मग त्याच्यापेक्षा कमी थोडी आहे करणं। रावण काढायचंच ना, कपडे बदलून ये। हो ये साईडला आहे की। हा खरा मेहनती माणसाचं नाक बघ, नाक आकाश, नाकापासून मागेपर्यंत सगळं। तिचा नवरा, माझी बायको। 600 रुपये मजुरी आहे दोघांची आणि एक एक भाकर। आम्ही मॉनिटर करतोय त्यांनी। आता एवढा भाग राहिला। तिथून डोंगरातनं जे पाणी येत आहे ना, ते असं इथे शेतात जातंय, त्यामुळे इथे लावलंय हे असे रोप। आणि ही मुलं करतायत, इथे अडवतायत पाणी। पाणी अडवायचं काम चालू आहे इथे यांच्याकडनं। आता हे सगळं इथे
गोळा करून घेऊन चाललोय तिथे, त्या टोकाला तिथे. घेऊ इथले पण बरेचसे घेते तिकडे खाली. तिकडे बस कर आता. कारण आता लावणी तिथे करायची खालती. ते बघा तिथे. सकाळी आमचं आवण करून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय लावणी करायला. तर चला. तिथे घेऊन जायचंय. तिथे नेतायत आता. हे सगळे असे गोळा करून ठेवलेत, उभे करून ठेवलेत. आता हे घेऊन जात आहेत एक एक करून तिथे. काही ठिकाणी बैलांचा वापर करून तर काही ठिकाणी अशा प्रकारे यंत्रांचा वापर करून नांगरणी केली जाते. नांगरणी झाली की लावणी करणार. ह्यांची वेगळीच नांगरणी सुरू आहे. खत टाकतायत तिकडे. नांगरणी त्या बाजूची झाली आहे, त्यामुळे तिथे खत टाकतायत. कबड्डी खेळतायत ही मुलं आता इथे मस्त. भात लावणी करताना मनोरंजनासाठी गावाकडची पारंपरिक गाणी आणि ओव्या गायल्या जातात. ऋतुराज, आकाश, प्रीती, आई सगळे इथे लावणी करतात. प्रीती तिकडल्या पट्ट्याची लावणी झालेली आहे. आता ह्या पट्ट्यात नांगरणी सुरू आहे. नांगरणी झाली की मग लावणी करू. चहा ब्रेक घेतलाय आता सगळ्यांनी. वरती धुकं दिसत आहेत ती बघा पावसामुळे. पाऊस सुरू झालेला आहे आणि हे रेनकोट्स. आम्ही झाडाखाली उभे आहोत त्यामुळे आम्ही भिजत नाही आहोत. पहिल्यांदाच भात लावणीचा अनुभव घेऊन मला पुन्हा एकदा ही जाणीव झाली की शेतकरी शेतात किती राबतो आणि आपण किती सुखी आहोत की घर बसल्या आपल्याला हे सगळं अन्न खायला मिळतं. त्यामुळे कळत नकळत आपल्याकडून अन्न वाया जाऊ नये ह्याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी.